धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात. सत्यशोधक दर्पण या मार्फत आपण जनजागृती, संविधानाविषयी जनजागृती, प्रत्येकाच्या मनामध्ये संविधानाबाबत किती प्रेम आहे, संविधान काय आहे आणि संविधानामुळे या देशातील लोकांना काय मिळालं, संविधान खरोखरच किती लोकांकडे आहे, किती लोकांनी वाचलं, त्याचा त्यांना अर्थ कळाला का, संविधान कशासाठी आहे हे समजलं का, या बाबतीत आपण जी जनजागृती हाती घेतलेली आहे ती खरंच स्तुत्य आहे. मी आपलं प्रथम हार्दिक असं अभिनंदन करतो. 75 वर्षाचा काळ गेला, या देशाने पाहिला आणि आज देशाची लोकसंख्या 145 कोटी 46 कोटीपर्यंत पोहोचली. अमृत महोत्सव म्हणून संविधानाचा अमृत महोत्सव. संविधान आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकांड पंडित बुद्धिमत्तेतून या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्हाला देण्यात आलं. यामध्ये बाबासाहेबांबरोबर जी कार्यरत सदस्य होते, कार्य करणारे, त्यांना मदत करणारे, त्यांच्याबरोबर तर त्यांचा फार मौलिक असा काही सहभाग त्यामध्ये नव्हता. 2 सदस्य बाहेर देशातले ते निघून गेले. 1-2 सदस्य त्यातले आजारी म्हणून ते काही फार सक्रिय राहिले नाही. सर्व बॅरिस्टर मंडळी होती. देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल स्वातंत्र्यानंतर, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या देशासमोर होता. आणि इंग्रजांनी तर सांगितलंच होतं की तुमचा देश आम्हाला तुमच्याकडे बहाल करता येईल. प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की हा देश चालवायचा कसा, या देशाला घटना आहे का, आणि घटना नसेल तर तुम्ही काय करणार. त्यावेळेला अत्यंत मार्मिकपणे ज्यावेळेला या देशातील जे काही तत्वज्ञानी होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना किंवा अन्य काही महात्मा गांधी वगैरे, ठीक आहे आम्ही आमचं स्वातंत्र्याचं तुम्ही अगोदर बघा, या देशाची राज्यघटना करण्या इतपत आम्ही निश्चितपणे आमच्याकडे माणसं आहेत. आणि मग खऱ्या अर्थानं इतर देशाच्या राज्यकर्त्याबरोबर, प्रेसिडेंट बरोबर ज्यावेळेला चर्चा यांनी केली, त्यावेळेला आवर्जून आदराने उल्लेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करण्यात आला की तुमच्या इतर देशाकडे किंवा इतर देशाचे जे काही तत्वज्ञानी आहेत, राज्यघटनेचे जे काही तत्ववेते आहेत, त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही. तुमच्याच देशामध्ये एक हिरा आहे आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं संपूर्ण सहकार्य घ्या आणि निश्चितपणे या देशाचं भवितव्य ते घडवतील असा असा विश्वास त्यांनी इतर देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना दिला. आणि मग नंतर महात्मा गांधींनी, बाबासाहेब सुरुवातीला निवडून आले पश्चिम बंगालमधून, आणि पश्चिम बंगालमधून निवडून आल्यानंतर बाबासाहेबांना त्या ठिकाणी लोकसभेमध्ये येऊ नये असा प्रयत्न काही राज्यकर्त्यांनी त्यावेळेचा केला. परंतु वेळ अशी आली की शेवटी मुंबईचे जे काही आपले मुख्यमंत्री होते, खेर म्हणून, त्यांना बाजूला करून प्रधानमंत्र्यांनी महात्मा गांधीचा सल्ला घेऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि बाबासाहेबांना खासदार म्हणून तिथे घ्यावं लागलं. आणि संपूर्ण राज्यघटनेचा डोलारा, राज्यघटनेचा कारभार, राज्यघटनेचे एक प्रमुख म्हणून, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सोपवण्यात आला. बाबासाहेब आणि इतर मंडळींनी त्यांच्यासोबत जे दिलेली होती, जे काही बॅरिस्टर मंडळी होती, मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जिकडे तिकडे गेले, बाबासाहेबांवर एकट्यावर भार पडला. बाबासाहेब फारशी काही परिस्थिती म्हणजे आरोग्याविषयी काही तंदुरुस्त असं नव्हतं, आजारपण होतच, परंतु या देशाच्या संपूर्ण कल्याणाची चिंता त्यांच्याकडे होती आणि म्हणून सर्व आजार याच्याकडे दुर्लक्ष करून बाबासाहेबांनी 2 वर्ष
11 महिने आणि 18 दिवस राबून ही राज्यघटना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आणि या देशाचे एक सर्वात महत्वाचे MP मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून त्यांनी स्वीकारली आणि हे काम पूर्णपणे यशस्वीपणे त्यांनी केलं. हा इतिहास सांगण्यामागे उद्देश असा की आम्ही पारतंत्र्यात होतो. पारतंत्र्यामध्ये इंग्रजांनी काय चांगल्या गोष्टी केल्या, काय वाईट गोष्टी केल्या हे सगळ्यांना माहिती आहे. इंग्रजांनी देश लुटून नेला, सोनं लुटून नेलं वगैरे वगैरे. परंतु त्याचबरोबर माझं असं स्वतःचं मत आहे की त्यांनी आम्हाला या देशासाठी ज्यांना एज्युकेशनच मिळत नव्हतं त्यांना एज्युकेशनची गोरगरीब लोकांना व्यवस्था केली. या देशासाठी रेल्वे नव्हती, रेल्वे आणल्या, प्रोजेक्ट मोठमोठे डॅम उभे केले. लोकांना त्यांचं जेवढं काही करता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. अर्थातच त्यांनी या देशाचा बराच भाग, बरीच संपत्ती नेली. आणि मग नंतर हा प्रश्न बाबासाहेबांनी वेळोवेळी इंग्रजांना, मग गोलमेज परिषद असेल 2 वेळची झालेली, त्यामध्ये उपस्थित केला की त्याची तुम्ही चिंता करू नका, आम्ही समर्थ आहोत, आम्हाला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. पहिले महामानव ज्यांनी, आज जे म्हटलं जातं की स्वातंत्र्यामध्ये कोण कोण होते, कसे होते, तर स्वातंत्र्याचा पहिला आवर्जून आवेदन आणि तेवढ्याच ताकदीनं, मजबूतीनं हे विधेयक मांडणारे बाबासाहेब लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये. त्याची चिंता करू नका, आम्ही आमचं पाहू, पण तुम्ही इथून अगोदर जा. एकीकडे बाबासाहेबांवर काही मंडळी, अज्ञानी मंडळी, मी असं म्हणेन, आरोप करायलाही कमी करत नाही. बाबासाहेबांचं योगदान वगैरे आहे, परंतु बाबासाहेबांचं योगदान एका कवीने सांगितल्याप्रमाणे की बाबासाहेबांची उंची ढगा एवढी आहे. मग पुढे तोच कवी असं म्हणतोय की ढग लाजून काजून खाली आलेत आणि म्हणतायत बाबासाहेब तुमची उंची आमच्यापेक्षा खूप उंच आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं बाबासाहेबांची उंचीही मोजता येणार नाही. आणि बाबासाहेब किती ज्ञानी आहेत हे या जगातल्या लोकांनीच कळलं आणि त्यांनीच ते मांडलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रिएम्बल मध्ये जे 395 कलम आहेत भाऊसाहेब, तर या ठिकाणी 395 कलमाचा एकूण एक कलमाचा ज्या वेळेला आम्ही 5-5, 10-10 वेळेला अभ्यास करायला लागतो त्यावेळेला कुठंतरी थोडंसं आम्हाला कळायला लागतं की याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे की या देशाचं सर्वांगीण कल्याण नव्हे तर हा देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी 395 कलम दिले. या 395 कलमामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी आपले स्वतःचे गुरु मानलेले तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचबरोबर महात्मा फुले, त्याचबरोबर कबीरजी आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली, मग ते राजर्षी शाहू महाराज असतील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतील, यांचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आदराने त्या कलमामध्ये त्यांच्या विचाराचा उल्लेख केला. हे आपल्याला माहिती. 395 कलम याच्यासाठी घेतले की महात्मा फुल्यांच्या घराचा नंबर 395 होता आणि म्हणून त्यांना ते समर्पित केलं गेलं. हे कदाचित कोणाला माहितीही नसतं. ही महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे उपकार मानताना त्यांनी फार मोठं त्यांना आपलं गुरु म्हणून मानलेलं आहे. आता भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्हाला ज्या वेळेला देण्यात आलं त्यावेळेला बाबासाहेब मोठे चिंताग्रस्त होते की हा देश, या देशातील लोकांनी संविधान तर मी दिलेलं आहे, या संविधानाचा प्रत्येक कलम लोकांच्या हितासाठी आहे, पण त्यांनी ते अडॉप्ट केलं पाहिजे. त्यांनी ते स्वतःहून ही राज्यघटना समर्पित करत असताना ही लोकांना अर्पण केली. एखाद्या देवाला अर्पण केलेली नाही, एखाद्या महात्म्याला अर्पण केलेली नाही. तर इथे कोण श्रेष्ठ आहे, तर इथे सुप्रीम कोर्टही श्रेष्ठ नाही. इथे पॉलिटिकल मंडळी जे आहे, खासदार, जे विधिमंडळ, की जे
कायदे तयार करतात तेही श्रेष्ठ नाही, तर इथं श्रेष्ठ आणि श्रेष्ठ फक्त आपण आहोत, लोक आहोत. म्हणून प्रेमबल मध्येच त्यांनी सांगितलं की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या भारताचे लोक, आम्ही या भारताचे लोक, असा उल्लेख करून या प्रस्तावामध्ये त्यांनी दॅट धिस कॉन्स्टिट्यूशन इज सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, ही डेमोक्रेटिक आहे, सोशलिस्ट आहे, आणि त्याचबरोबर ही लोकांच्या हितासाठी कार्य करणारी ही राज्यघटना मी तुम्हाला देत आहोत. नॉट ओनली दॅट, आपण हे करत असताना कोणत्या मार्गाने जायचं आणि काय करायचं, दिस कॉन्स्टिट्यूशन इज फॉर द जस्टिस, लोकांच्या या त्या तत्कालीन सर्वच्या सर्व आणि पुढे अनेक वर्ष, हजारो वर्ष जे काही लोकसंख्या येईल, लोकसंख्या वाढेल, त्यांच्यासाठी न्याय देईल. इट इज फॉर जस्टिस. ऑफ व्हॉट जस्टिस? कोणता जस्टिस? इट इज द जस्टिस फॉर पॉलिटिकल, आणि त्याचबरोबर सोशल, आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल. क्रमवारी करताना त्यांनी अगोदर सोशल जस्टिस म्हणून सांगितलं, नंतर इकॉनॉमिकल म्हणून सांगितलं, आणि नंतर पॉलिटिकल, म्हणजे थर्ड नंबर पॉलिटिकल केलं, की हा सगळ्याच्या सगळा लोकांच्या हितासाठी जस्टिस हा देश देईल. नंतर पुढे जाऊन सांगितलं की इट इज नॉट ओनली फॉर दॅट, इट इज लिबर्टी. त्यांच्याकरता मी आणखीन काही करतोय, लिबर्टी, त्यांना स्वातंत्र्य देतोय. स्वातंत्र्य कशाचं? बोलण्याचं, लिहिण्याचं. तुम्ही कोणत्याही भागामध्ये जा, तिथे नोकरी करा, धंदा करा. आर्टिकल 19 मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आर्टिकल 19 मध्ये तर तुम्ही एक्सप्रेस करू शकता तुमच्या आयडिया, तुम्ही लिहू शकता, तुम्ही वाचू शकता, तुम्ही धंदा करू शकता. त्यासाठी ही लिबर्टी बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक माणसाला दिली. लोक म्हणतात आजकाल की हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, बाबासाहेब जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे फक्त दलितांचे आहेत. त्यांना हे कळत नाही की जस्टिस काय फक्त दलितांसाठी आहे, जस्टिस काय किंवा एक्सप्रेशन काय किंवा ही जे काही फ्रीडम आहे हा काय फक्त दलितांसाठी आहे? अहो, देशातल्या सगळ्या नागरिकांसाठी आहे, आणि देशातल्याच नव्हे तर जगामध्ये जे जे भारतीय गेलेले आहेत त्या सर्वांसाठी आहे. मग एवढ्यावरच बाबासाहेब थांबलेले नाही. मग पुढे आणखीन ते लिबर्टीच्या नंतर तुम्हाला फार मोठा आणखीन देतात, इक्वेलिटी. आर्टिकल 34 मध्ये इक्वेलिटी बिफोर द लॉ, या देशातला प्रत्येक माणूस समान आहे, कायद्यासमोर समान आहे. मग त्या ठिकाणी प्रधानमंत्री असेल, त्या ठिकाणी गृहमंत्री असेल, त्या ठिकाणी कोणताही मंत्री असेल, आणि एखादा आमचा गरीब माणूस, मग तो भिकारी का असेना, तो इक्वल आहे. तेवढंच इम्पॉर्टन्स त्याचं आहे. एक साधं उदाहरण, एखादं आताच झालेल्या निवडणुका, या ज्या आमदारकीच्या झाल्या, त्याच्या अगोदर खासदारकीच्या निवडणुका झाल्या, तिथे एखादा गरीब माणूस समोर उभा आहे, एक अत्यंत गरीब, तो त्याला काही बिचारायला 2 वेळेचं अन्नही नाही, तो लाईनीत उभा राहिलेला आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवर तो आहे. पाठीमागून 1 तासाने मंत्री आलेला आहे, खासदार आलेला आहे. तो म्हणतोय, तो आलाय, सगळेजण लावा जमा त्याचा आलाय, आणि तो सगळेजण पाहत आहेत. असा सगळ्यांना वाटतं की आता याने जाऊन पहिल्यांदा मतदान करावं, कारण त्याची प्रतिष्ठा आहे. इथे तसं चालणार नाही. इक्वॅलिटी बिफोर द लॉ. पहिल्यांदा तो जो गरीब माणूस आहे तोच मतदान करेल, आणि हेच करणार नाही तर त्याचबरोबर या आर्टिकल 14 मध्ये उल्लेख केलाय की तुम्ही कितीही मोठे असा, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही काही असा, पण तुमचे आणि माझे अधिकार हे मानवतेच्या दृष्टीतून, कायद्याच्या दृष्टिकोनातून, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून सारखे आहे. हे बाबासाहेबांनी समानतेचं तत्व आर्टिकल 14 मध्ये आणलं. आता आपण जर मागे जर वळून बघितलं, आणि आजही ती परिस्थिती फारशी बदललेली नाहीये, तर आजही खेड्यापाड्यामध्ये अस्पृश्यता कायम आहे. अस्पृश्यतेच्या नावावर अनेक ठिकाणी आज मग ते SC असतील, ST असतील, यांच्यावर अजूनही त्रास चालू आहे. यांना अजूनही तिथे तेवढं मोकळा श्वास घेता येत नाही. अजूनही त्यांच्यावर अनेक ठिकाणी त्यांना जातीचा वापर करून त्यांना
अत्यंत शारीरिक मानसिक त्रास दिल्याच्या अनेक घटना आज आपण पाहतो आहे. आणि म्हणून त्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट आला. हा अॅट्रॉसिटी ऍक्टही जो मानला गेला नाही, म्हणून पुन्हा आणखीन बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये अशी तरतूद करायला सांगितलं की अमेंडमेंट करा. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे अमेंडमेंट करा. आर्टिकल मी 19 सांगितलं. आर्टिकल 15 असं सांगतं की कोणीही SC आणि ST याच्यामध्ये जर कोणी त्रास देत असेल या लोकांना, त्यांनी आतापर्यंत खूप त्रास सहन केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी खूप छळ सहन केलेला आहे. त्यांचं जे काही होतं, शेती भाती, त्यांचं जे रोजगार, ते सगळं आज मोठ्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यांना फक्त लेबर म्हणून हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नव्हे तर जातीय चौकटीमध्ये त्यांना बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही कुणी सुप्रीम आहोत आणि तुम्ही आमचे गुलाम आहात, तुम्ही आमचे नोकर आहात. आणि अशा तऱ्हेने त्यांच्याकडून ही जी कामं आहेत, अगदी हलकी कामं करून घेण्याचा शारीरिक प्रयत्न केलेला आहे. मग 16 आर्टिकल समानतेचं जसं सांगितलं मी त्याप्रमाणे आर्टिकल 16ला, त्याच्यानंतर आर्टिकल 17 मध्ये तर संपूर्णच त्यांनी जे काही जातीभेद आहे हा नष्टच करून टाकला कायद्याने. आज जरी नष्ट केला मी सांगितल्याप्रमाणे, तरी तो आजही वेगळ्या रूपामध्ये आज आम्हाला पाहायला मिळतो आहे. आर्टिकल 19 मी बोललोय त्याप्रमाणे की सगळ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. आणि आर्टिकल 21 त्याहीपेक्षा फार महत्वाचं आहे की जिथे आम्हाला तुम्हाला सगळ्या या इंडियन्सला, भारतीय लोकांना, 145 कोटी लोकांना आम्हाला सन्मानाची वागणूक या आर्टिकल 21 मध्ये दिलेली आहे. कोणी जर चुकून एखादा पोलीस तुमच्या घरापर्यंत कधीच येणार नाही की तू गुन्हेगार आहेस आणि चल जेलमध्ये चल किंवा पोलीस स्टेशनमध्ये चल असं म्हणायचा अधिकार त्याला नाही. कारण जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला किंवा एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला नेण्याचा अधिकार या पोलिसांना नाही, जोपर्यंत त्याच्यावर काही आरोप नाही तोपर्यंत. आणि म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आर्टिकल 21 ने दिलाय. पुढे आम्ही गेलो की 25 ते 30 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्य आहे. आता आपण परवाला बघितलं, आपल्या गृहमंत्र्यांनी असं काही विनाकारण वाद निर्माण केला आणि तोही पार्लमेंटमध्ये, आणि तोही 75 वर्षाच्या संविधानाच्या अमृत महोत्सवी. काय म्हणे चाललंय हे आंबेडकर. हे आंबेडकर काय चाललंय काय? आणि याच्यावर फार मोठं आक्रोश या पूर्ण देशामध्ये निर्माण झाला. यांनी वातावरण बिघडून टाकलं. वातावरण अशा तऱ्हेचं बिघडलं की ज्या संविधानामुळं, ज्या बाबासाहेबांमुळं तुम्ही साधे आमदार होते, आमदाराचे मंत्री झाले, मंत्र्याचे खासदार झाले, खासदाराचं पुन्हा तुम्ही मंत्री झाले आणि आज तुम्ही गृहमंत्री आहात. ज्या घटनेनी तुम्हाला आज गृहमंत्री केलंय, ज्या घटनेनी आज तुम्हाला प्रधानमंत्री केलंय, ज्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे तुम्ही एवढ्या उच्च पदावर गेलात, त्या बाबासाहेबांच्या बाबतीत एवढा अनादर तुमच्या डोक्यामध्ये कसा येतो? तुम्ही घटनेची शपथ घेऊनच, ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेची शपथ घेऊनच तुम्ही राज्यकारभार करता आहात, तुम्ही पद स्वीकारता आहात आणि शपथ दिल्यानंतर तुम्ही त्या पदावर आरूढ होत आहात आणि शपथ देतात, या देशाला शपथ देतात की मी राज्यघटनेप्रमाणे वागेन, चालेन आणि जर माझ्याकडून काही चूक झाली तर मला त्या ठिकाणी मी त्यासाठी जबाबदार राहीन. अशा लोकांच्या कल्याणासाठीच मी त्या पदावर जात आहे, ही तुम्ही शपथ घेता. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत तुम्ही अशी गरळ ओकतात, तर हे त्यांच्या वर्तनाला, गृहमंत्र्याच्या वर्तनाला हे शोभलेलं नाहीये. दुर्दैवाने प्रधानमंत्र्यांनी तिथेच त्यांना टोकायला पाहिजे होतं, पण ते टोकलेलं नाही. हा विषय आता यासाठी मी सांगतो की तो आपल्या पूर्ण भारतातच नव्हे तर जगात पसरलेला आहे, हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी आम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट, धर्माच्या बाबतीत मी बोलत होतो 25 ते 30 कलम आर्टिकल, तर या 25 ते 30 कलमाप्रमाणे बाबासाहेबांनी सगळ्यांना धर्माचं स्वातंत्र्य देऊन टाकले की तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे आचरण करा, तुमच्या धर्माप्रमाणे तुम्ही वर्शिप करू शकता, तुम्ही शाळा काढू शकता, तुम्ही आपल्या लोकांना, समाजातल्या लोकांना शिक्षण देऊ शकता, तुम्ही इन्स्टिट्यूशन काढू शकता, तुम्ही त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी, धर्मातील लोकांसाठी किंवा इतर धर्माचे लोक त्यामध्ये समाविष्ट करून आपल्या धर्माचा विकास करू शकता. एवढं धार्मिक स्वातंत्र्य बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये दिलंय. आणि आता हिंदू सगळ्याच लोकांना हिंदू म्हणून
त्या ठिकाणी इथे सुद्धा आपला हा जो कुविचार आहे, मी स्पष्टपणे सांगेन की हा जो वाईट विचार आहे, धर्म या सगळ्या लोकांना बाबासाहेबांनी जसं या संविधानाच्या माध्यमातून एकत्र बांधल्या गेलं, एकत्र आणलं की हो आम्ही भारतीय आहोत. बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे की येस, आय एम द फर्स्ट अँड लास्ट इंडियन्स. मी या देशाचा पहिला नागरिक आहे आणि शेवटी सुद्धा मी इंडियनच आहे. अशा तऱ्हेचं हे बाबासाहेबांचं जे काही वक्तृत्व आहे, जे काही विचार आहेत, ते आज आमच्या भारतीयांच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे. परंतु ही काही सनातनी मंडळी आपलं धार्मिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आता हे धार्मिक स्वातंत्र्य कोणतं असेल? मी म्हणेन की हिंदू नाही, फक्त ब्राह्मणांनाच हे राज्य पाहिजे आहे. त्या ठिकाणी 4% या देशामध्ये ब्राह्मण आहेत. मग वरती केंद्रामध्ये सुद्धा बघा, राज्यामध्ये सुद्धा बघा, एका कुटील नीतीने हे राज्य संपादन करतायत आणि राज्यावर ही सगळी मंडळी बसलेली आहे. आम्ही जर बघितलं आमच्या, मग तुम्ही ग्रामपंचायत बघा, पंचायत राज बघा, या सर्व ठिकाणी आम्हाला आमच्या लेडीजला म्हणजे आमच्या स्त्रियांना आज 50% रिझर्वेशनची आवश्यकता असताना, कारण त्यांची संख्या पुरुषाबरोबर आहे, पुरुषाबरोबर असताना फक्त 33% त्यांना दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा हे त्यांना चांगल्या रीतीनं योग्य रीतीनं उपभोगता येत नाही. मी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बाबत बोलत होतो. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो गरीब असेल, मिडियम असेल, त्याला या देशामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ हवा मिळाली पाहिजे, म्हणजे विदाऊट पोल्युशन, विदाऊट अडल्ट्रेशन अन्न मिळालं पाहिजे हे, आणि चांगल्या रीतीनं त्याला रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. इक्वॅलिटी मी सांगत असताना प्रेमवल मध्ये इक्वॅलिटी फॉर द प्रमोशन ऑफ द एम्प्लॉयमेंट, म्हणजे आम्हाला चांगल्या रीतीचा रोजगार उपलब्ध व्हावा प्रत्येकाला आणि आमचं जीवन सुकर व्हावं, यासाठी बाबासाहेबांनी या सगळ्या तरतुदी केल्यात हो. परंतु ह्या तरतुदी आज आम्ही पाहतो की प्रत्येक ठिकाणी आज या सगळ्या जे काही शासकीय इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या विक्री होताना आपल्याला दिसत आहेत. आता ह्या जर विक्री होत आहेत तर या गोरगरीब शिकलेल्या आणि क्वालिफाईड असलेल्या मंडळींनी यांना रिझर्वेशन संपवण्यात आलं. आता रिझर्वेशन आणखी दुसऱ्या मार्गाने संपवलंय. आमच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा आहे, तिथे 1 आणि 2 टीचर तिथे असतात फक्त, आणि त्यांच्यावर पहिल्या वर्गापासून तर 4थ्या 5व्या वर्गापर्यंत या 1-2 टीचरवर हा सर्वच्या सर्व शिक्षणाचा बोजा टाकलेला आहे. हा 1-2 टीचरवर हा शिक्षणाचा बोजा टाकल्यानंतर उरलेले जवळजवळ प्रत्येक कार्यालयातले, शासकीय निमशासकीय कार्यालयातले 50% पद आज व्याकंट आहेत. आज व्याकंट आहेत. ज्युडिशरीचं मी सांगेन, ज्युडिशरी आज 50% ज्युडिशरीमध्ये सुद्धा आज जजेस नाही आहेत, आणि जे जजेस आहेत त्याच्यापैकी 1-2% किती विचित्र चाललेला आहे, किती भ्रष्टाचार चाललेला आहे. मग न्याय मागायचा तरी कोणाकडे? जी बाबासाहेबांनी सेपरेशन केलंय प्रत्येकमध्ये, कशात सेपरेशन केलंय? या पॉलिटिकल मध्ये केलेलं आहे. जे काही कायदे मंडळ आहे, जे काही एक्झिक्युटिव्ह आहे, जे काही न्यायमंडळ आहे, या सगळ्यामध्ये सेपरेशन, आपल्या आपल्या दर्जा, आपले आपले अधिकार त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. याचा कायदे मंडळाने ज्युडिशरीमध्ये नाक खुपसू नये, त्यांना एन्करेजमेंट करू नये, आणि त्याचबरोबर एक्झिक्युटिव्हने याच्यामध्ये कायदे मंडळामध्ये नाक खुपसू नये. आता कायदे मंडळामध्ये ज्या वेळेला कायदे करण्यात येतात त्यावेळेला ते चांगले असावेत, लोकांच्या हिताचे असावेत, त्याला अमेंडमेंट म्हणतात. आता जे काही कायदे आहेत, हे कायदे अमेंडमेंट जशी परिस्थिती असेल, योग्य जर असेल तर हे योग्य कायदे, योग्य अमेंडमेंट्स केलेले आहेत. अत्यंत चांगली गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आजकाल जे चाललेलं आहे की ही भारतीय राज्यघटना कशी कमकुवत करण्यात येईल, कशी कुरतडत चाललेली आहे, त्याची काही उदाहरणं मी सांगतो आपल्याला. इंडस्ट्रीचे कायदे जे होते, बाबासाहेबांनी लेबर ऍक्ट काढला, इंडस्ट्रियल अँड डिस्प्यूट ऍक्ट काढला, त्याचबरोबर मिनिमम वेजेस ऍक्ट काढला. हे ऍक्ट जे आहेत, हे कायदे जे आहेत, ते आमच्या कामगारांच्या कल्याणासाठी आहेत. बाबासाहेब कामगार मंत्री असताना इंग्रजांच्या काळामध्ये एका खाणीमध्ये गेले, हे सांगितलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी काम करणारे त्या खाणीतले लोक, कोळशाच्या खाणीतले लोक, बाबासाहेब काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला जे वाचण्यात आले ते 150 फूट खोल खदानीमध्ये गेले, आणि तिथल्या लोकांनाच जे काही पाहिलं, जे काही दारिद्र्य त्यांचं किंवा त्यांचं जे काही दारुण्य
बघितलं त्यावेळेला बाबासाहेबांनी लेबर मिनिस्टर असताना काही कायदे केले, ते कायदे मी आता जे सांगितले ते फॅक्टरी ऍक्ट काढला. तर हे आज संपूर्णच्या संपूर्ण ही यंत्रणा फॅक्टरी ऍक्ट हे पूर्णपणे जे काही ऍक्ट आहेत हे काढून टाकण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण जी काही फॅक्टरीचे मालक आहेत या मालकांना मुभा देऊन टाकली की तुम्ही आता तुमच्या लेवलवर तुमच्या सोर्सेसने आउटसोर्सिंगनी तुम्ही कॉन्ट्रॅक्टशिपद्वारे या लोकांना मजुरांना किंवा तुम्हाला जे आवश्यक आहे त्यांना घेऊ शकता. काय अर्थ झाला? कायदा असा सांगतो की 240 दिवस तुम्ही काय काम केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट केलं पाहिजे. हा कायदा आहे, तो संपुष्टात आणला नाही. परंतु या तऱ्हेनं एक एक कायदा म्हणजे यांना मुभा दिली की तुम्ही आता घ्या तुमचे कर्मचारी काय असतील ते, आणि जे लोक रेग्युलर होते त्यांना पैसा देऊन मोकळं करून टाकलं. म्हणजे बोजा कमी करून टाकला कणावरचा तर इंडस्ट्रीजवरचा, आणि इंडस्ट्रीच्या लोकांना तर नफ्याशिवाय त्यांना काहीच नको आहे, नफाच पाहिजे. एक्सप्लॉयटेशन ज्याला आपण म्हणतो, पिळवणूक जे म्हणतो, ती पिळवणूक ते करत होते. आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी हे ऍक्ट केलेले होते की तुम्हाला त्या कर्मचाऱ्याचं सगळं हित बघितलं पाहिजे. त्यांना जो पगार आहे मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे तो त्यांना दिला गेलाच पाहिजे. आज प्रत्येक कर्मचाऱ्याचे 50,000, 60,000, 1 लाख रुपयापर्यंत पगार गेले असते जर यांनी या पद्धती आउटसोर्सिंग पद्धतीने जर घेतले नसते तर. त्याचबरोबर त्यांचं तो काम करत असताना त्याला जर काही जखम झाली, त्याला जर काही त्याचा हात पाय बोट तुटली तर पूर्णच्या पूर्ण त्याला त्याच्या त्या पार्ट प्रमाणात ते पैसे मिळाले पाहिजेत. ही बाबासाहेबांनी तरतूद केली. बाबासाहेबांनी एवढी तरतूद नाही केली तर दिवाळीचा आम्हाला जो बोनस मिळतोय तो बाबासाहेबांनी 12 महिने न करता ते 13 महिन्याच्या माध्यमातून 1 महिन्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे. मग तो त्याचा कोणताही सण असेल, ती दिवाळी असेल, बुद्ध जयंती असेल किंवा आमच्या मोमेडियन बंधूचा रमजान असेल, त्याच्यासाठी तो ते घेऊ शकतो. हे आमच्या लोकांना नाही माहिती. आम्हाला जास्तीचा पैसा बोनस कशाचा मिळतो हे आम्हाला माहिती नाही. बाबासाहेबांनी जर तुम्ही 8 तास काम केलं, 12 तास पूर्वी काम होतं, बाबासाहेबांनी ते 8 तासावर आणलं. हे 8 तास काम केल्यानंतर जर इंडस्ट्रीमध्ये कामाची आवश्यकता असेल, प्रोडक्शन चालू आहे, प्रोडक्शन थांबलंय, 8 तासाचे संपलेले आहेत आणि मॅनेजरने सांगितलं की बाबा तुझी गरज आहे आता, तर 1 तास 2 तास 3 तास त्याचं जे काही टाइम जास्तीचा काम करेल दॅट इज द ओव्हरटाईम. ओव्हरटाईम म्हणून त्याला दुपटीनं त्याची जी काही मजुरी आहे, मासिक पगार आहे, त्याचा भागामध्ये त्याला कॅल्क्युलेशन करून त्याला ओव्हरटाईम मिळायचा. थोडक्यात काय दुप्पट पैसा त्याला मिळायचा, तेही कमी करून टाकणार. आमच्या लेडीजच्या बाबतीत एखादी स्त्री जर काम करत असेल तर त्या स्त्रीला सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच काम तिने करावं. 6च्या नंतर काम तिला करता येणार नाही, अशा तऱ्हेचा ऍक्ट आहे. काय होतंय आता आपण जर बघितलं कुठेही इकडे तिकडे तर लेडीला कामावर बोलवण्यात येतं. आता इथे बाजूलाची एक इंडस्ट्री आहे, वेर इंडस्ट्री, दारूची इंडस्ट्री, तिथे रात्री महिलांना रात्रभर कामं करून घेतात. 500 रुपये फक्त देत आहेत आणि 12 तास काम करून घेत आहेत रात्रभर. आम्ही ज्यावेळेला मॉर्निंग वॉकला जातो त्यावेळेला हे सगळं दृश्य. या कामगारांना म्हणजे लेडीज कामगारांना जर ती प्रेग्नंट असेल तर तिला योग्य ती सवलत, आवश्यक ती सवलत दिल्या गेली पाहिजे, असं बाबासाहेबांनी ऍक्ट मध्ये तरतूद केली. जर तिला बाळ झालं तर ते बाळासाठी क्रेटेज, पाळणा घर त्याची व्यवस्था करण्यात आली, तिथे मेडिसिन उपलब्ध करण्यात आलं. अशा तऱ्हेचे अनेक कायदे बाबासाहेबांनी त्यावेळेला. आणि जर तिची डिलिव्हरी झाली तर त्यावेळेचा कायदा 3 महिन्यापर्यंत तिला अगोदर म्हणजे बाळातपणाच्या अगोदर 3 महिने आणि बाळातपणाच्या नंतर 3 महिने असे 6 महिने विथ पेमेंट अशी व्यवस्था केली. हे सगळे कायदे लेडीजच्या संदर्भामध्ये अत्यंत आपण जर अभ्यासले तर आपल्याला दिसून येते की बाबासाहेबांनी कोणत्या लेवलवर किती गरीबातला गरीब कामगार जो असेल त्याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची गोष्ट करतो. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची संपूर्ण जबाबदारी देशाच्या राज्याच्या राज्यकर्त्यावर बाबासाहेबांनी टाकलेली आहे. त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट असं म्हटलं जातं. काय आहे याच्यामध्ये हे आहे की या देशातला प्रत्येक माणूस, या राज्यातला प्रत्येक माणूस त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. त्या बालकाला शिक्षण 6 ते 12 वर्षापर्यंत जो येईल त्याला फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे. काय स्थिती काय आज? सर्व जमिनी ज्या काही महानगरपालिकेच्या आहे, जिल्हा परिषदेच्या जमिनी आहेत, त्याच्यावर या लोकांचा डोळा आहे आणि आज तिथे
योग्य प्रकारचं शिक्षण न देता त्या जमिनी कशा गिळंकृत करता येईल, त्या जमिनी कशा आपल्याला ताब्यात घेता येतील, आणि हे शिक्षण जे आहे हे फक्त आज जे लोक 10 लाख 5 लाख लोक आपल्या मुलाकरता शिक्षणासाठी खर्च करू शकतात त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. आज माझ्या बरोबरची जी काही मंडळी होती जी आज शिकलेत, अगदी गरिबीतून आलेली मंडळी, इथे मिलिंद कॉलेजला बाबासाहेबांनी आमची व्यवस्था केली. आम्हाला तिथे शिक्षणासाठी प्रोत्साहन तर दिलं, पण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आम्हाला 35 रुपये स्कॉलरशिप मिळत होती. आणि त्या आधारावर आज अनेक लोक, अनेक विद्यार्थी बाबासाहेबांचे त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधून गेलेले आज जगामध्ये जिकडे तिकडे आज मोठ्या पदावर काम करतायत. ही स्थिती नाही राहिली आज. ही स्थिती जर असती तर आज सर्वसामान्य गरीब मुलाला शिक्षण मिळालं असतं. गरीब मुलाला शिक्षण मिळूच नये म्हणून जास्तीत जास्त लोकांना शिक्षण मिळू नये म्हणून शिक्षणाची दार आज बंद केल्या जात आहेत. आज मुस्कटदाबी होत आहे. हा जो कायदा आहे आज मी आपल्याला वाचण्यासाठी दिलेला आहे, तर तो आज आम्ही जर एखादं शासनावर हे कृती तुम्ही करत आहात ही लोक कल्याणकारी नाही आहे. तुमचा हा गव्हर्नमेंटचा GR आहे, गव्हर्नमेंट GR रिझोल्युशन म्हणतात, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, हे बरोबर नाही, योग्य नाही, लोकांच्या हिताचं नाही आहे. असं मी एखाद्या वेळेला जर बोलायला गेलो तर मी कुठेतरी नक्षलवादी ठरतो की काय, अशी माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली, इतरांच्या मनामध्ये भीती झालेली आहे. म्हणजे मी राज्यकर्त्याविरुद्ध बोलूच नाही असा त्याचा प्रयत्न आहे. तर केशवानंद भारतीची जी केस आहे ती मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न. केशवानंद भारतीची केस आहे, सुप्रीम कोर्टाचे 13 सुप्रीम जजेस एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ही राज्यघटना आज आपल्याला या ठिकाणी याच्यात अमेंडमेंट करता येतील का? काळाच्या ओघामध्ये जेव्हा जेव्हा काही गोष्टी नवीन येतील, लोकांच्या हितासाठी जे असतील, तर त्या ठिकाणी हे होईल का? तर त्यावेळेला हा केशवानंद भारती ही केस पूर्ण देशभर गाजली, नव्हे तर जगभर गाजली. आणि केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 13 जजेसनी एक मताने सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ही प्रिएम्बल जी आहे, ही घटना जी आहे, याच्यामध्ये आज आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल म्हणजे अनुच्छेद 1 पासून तर 355 पर्यंत बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि तेच बदल करण्याचा हा डाव ही आज राज्यकर्ती मंडळी, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे तो कसा कमी करता येईल, कसं त्याच्या महत्व काढून घेता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि अत्यंत मोठ्या पद्धतीनं, अगदी त्याला आपण म्हणतो की जाळ टाकण्याचा प्रयत्न वाईट हेतून प्रत्येक राज्य गिळंकृत करून मग जास्तीत जास्त लोकसभेचे खासदार आपल्याशी कसे एक होतील, आपल्याच पार्टीचे कसे होतील आणि घटना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न हा चाललेला आहे. आज 75 वर्षाच्या आमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मला हे सांगितलं पाहिजे की ही जी राज्यघटना आहे त्याचं जे प्रिएम्बल आहे, हे प्रिएम्बल आता मी जो उल्लेख केला केशवानंद भारतीचा, त्यांनी त्याला हात लावता येणार नाही. हे स्ट्रक्चर तुम्हाला डिस्ट्रॉय करता येणार नाही, कारण यामध्ये देशाचं संपूर्ण कल्याण आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कल्याण आहे. असंच हे करून त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे. फ्रॅटर्निटी, व्हॉट इज फ्रॅटर्निटी? या फ्रॅटर्निटीवर हा देश आहे. बंधुत्व, तुमचं माझं कोणत्याही समाजातला माणूस असेल, तो शीख असेल, तो मुसलमान असेल, तो बौद्ध असेल, तो हिंदू असेल, कोणताही माणूस, त्यांचं आणि माझं, आम्ही भावाभावासारखे आहोत. दॅट इज द फ्रॅटर्निटी. आणि म्हणून हा देश 75 वर्ष एक संघ बांधल्या गेलेला आहे. आपण बघतो रशियाचं उदाहरण, रशियाचं उदाहरण बघत असताना रशियाची चक्र झालेले आहेत, अनेक देशाची चक्र झालेली आहेत, परंतु या देश हा पूर्णपणे राष्ट्रभक्तीने बांधल्या गेलेला आहे, राष्ट्रीयत्वानी आणि संविधानाच्या माध्यमातून बांधले गेलेलं आहे, जे बाबासाहेबांचं फार मोठं कार्य आहे, फार मोठे उपकार आमच्यावर गेलेले आहेत की हा देश इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज बांधल्या गेलेला आहे. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये हे आज एक स्लोगन आलेली आहे, घर घर में संविधान. अरे घर घर में संविधान हे तुमचंच कार्य आहे. मी माझ्यासारखा माणूस 100, 200, 500, 1000 ठिकाणी जाऊन त्यांना समजावून सांगू शकेल, 10,000 ठिकाणी जाऊन समजावून सांगू शकेल, पण ते वाचणं आणि त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन करणं हे शासनाचं काम आहे. कारण हे काम लहान नाहीये. प्रत्येक कलम हे प्रत्येकाच्या म्हणजे पहिल्या वर्गापासून, तर मी असं म्हणेन की थोडीशी कल्पना पहिल्या ते 4थ्या वर्गी की भारतीय
आम्ही भारताचे नागरिक, हे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत ह्या 5व्या वर्गापासूनच्या 10व्या वर्गापर्यंतच्या मुलांना भारतीय संविधान काय आहे, मग टप्प्याटप्प्याने पहिले 100, नंतर 200, नंतर ह्या पद्धतीनं एक स्लोगन त्याच्यावर परीक्षा घेणं आणि परीक्षाच नसता घेऊन चालणार नाही. तर आज प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, देशाप्रती प्रेम हे निर्माण होण्यासाठी या भारतीय राज्यघटनेचा उपयोग करून घेणं हे राज्यकर्त्यावर आज अवलंबून आहे. आणि राज्यकर्ते मुद्दाम सोयीस्करपणे डोळे झाक करत आहेत, मग ते केंद्रातले असतील, राज्यातले असतील, कारण ही राज्यघटना सर्वांच्या उपयोगाची आहे हे त्यांना जसं कळतं, परंतु त्यांना हे नको आहे की आमच्या बरोबर खालची मंडळी आली पाहिजेत, हे त्यांना नको आहे. खालचे दाबण्याचाच प्रयत्न करत चाललेले आहेत. आणि म्हणून राज्यघटना ही आज बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी होताना दिसत नाहीये. आणि त्याचं मूळ जे आहे ते राज्यकर्ते आहेत. त्यांनी जर विचार केला तर हा देश जर राज्यघटनेप्रमाणे चालला तर मी असं म्हणेन, मी आज हायकोर्टाचा ऍडव्होकेट DV किलारे म्हणून तुम्हाला एक वकील म्हणून सांगतोय, सिनियर वकील म्हणून सांगतोय की ही राज्यघटना प्रत्येकाने या देशातल्या जर वाचली आणि राज्यकर्त्यांनी अंमलात आणली तर हा देश जगाच्या उंच टोकावर गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम.